फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची खलबत झाली आहे। राज्यसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी कोर कमिटीची बैठक झाली। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे। रामदास आठवले आणि विनोद तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे अशी माहिती आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची खलबत झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीमध्ये 4 जागांवरती राज्यसभेच्या कुठेतरी चर्चा घडलेली आहे। दुसरीकडे कालच भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी देखील जाहीर झालेली आहे। या संदर्भात देखील काल फडणवीसांनी एकंदरीत माहिती घेण्याचं काम केलेलं होतं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील किंवा प्रमुख मंत्री आहेत जे कोर कमिटीमध्ये, मग त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, अतुल सावे अशी दिग्गज नेते आहेत आणि या सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर काल जवळपास पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून संधी देण्याचा निर्णय झालेला आहे। दुसरीकडे विनोद तावडे यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। अन्य 2 नावांवरतीही एकंदरीत चर्चा झालेली होती आणि एकूण 8 नावांचा प्रस्ताव आहे तो भाजपने आता केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवलेला आहे। यामधील 4 नावांवरती केंद्रीय नेतृत्व आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। परिणामी आता या 4 जागांमध्ये आठवले यांचं नाव निश्चित असलं तरी अन्य 3 जागांवरती कुणाची वर्दी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सातत्याने विनोद तावडे हे केंद्रीय पातळीवरती वेगवेगळ्या कामांच्याद्वारे आपली प्रतिमा उंचावताना पाहायला मिळतात। त्यामुळे तावडे यांना यंदा तरी राज्यसभेची लॉटरी लागणार की पुन्हा एकदा त्यांना थांबवलं जाणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।